विशेषच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी बघूया। आंदोलक मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देण्याच्या मागणीवर ठाम आहेत, तर दुसरीकडे मराठा समाजाला कायमस्वरूपी आणि टिकणारं आरक्षण देण्यासाठी नेमकं काय काय करावं लागेल पाहूयात याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। जालन्यात अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीनं अनेकांची कोंडी केली आहे। मराठा बांधवांच्या भावना तीव्र असल्यानं या विषयावर नेते थेटपणे व्यक्त होताना दिसत नाहीत। मात्र संभाजीराजे छत्रपती यांनी या मुद्द्याला थेट हात घातलाय। कोर्ट आणि कायद्याचा प्रश्न त्यांनी सरकारलाच विचारलाय। तुम्ही सोशल बॅकवर्ड नाही आहात, तुम्ही माझं वाक्य नाही, हे सर्वोच्च न्यायालयाचं वाक्य आहे, तुम्ही पुढारलेला वर्ग आहे। आता ही तुम्हाला हे दोन शब्द बदलावे लागतील आणि मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक मागास आहे, हे लाईन यायला लागते आणि मग सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत। मराठ्यांचं सामाजिक मागासलेपण सिद्ध करण्यासाठी पुन्हा नवा स्वतंत्र मागासवर्ग आयोग गठीत करण्याची मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या विषयावर सावध प्रतिक्रिया दिली। त्यांना ते पटलं पाहिजे। आम्ही सांगून अद्यापर्यंत आम्ही त्यांना पटवून द्यायला कमी पडतोय, त्यामुळे त्यांना ते अजून पटेना, म्हणून त्यांनी शेवटी शिष्टमंडळ पाठवलं, त्यांच्याशी पण मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली। कोर्टात योग्य प्रकारे बाजू मांडली गेली तर मराठवाड्यातील मराठा बांधवांसाठी सरसकट आरक्षणासाठीचं परिपत्रक कायद्याच्या कसोटीवर टिकू शकतं, असाही दावा करण्यात आलाय। प्राप्त परिस्थितीमध्ये टिकेल असं म्हणजे न्यायपालिकेसमोर टिकेल असं आरक्षण देता येईल का अशी विचारणा होते आहे। योग्य कायदेशीर सल्ला आणि अचूक मांडणी जर का केली तर अशा प्रकारचं आरक्षण परिपत्रक काढून देखील देता येणं शक्य आहे असं मला वाटतं। मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार मराठवाड्यात मराठा समाजाला वंशावळ न तपासता सरसकट कुणबी दाखले देण्याचा GR काढला तर ओबीसींच्याकडून त्याला कडाडून विरोध होईल। त्यामुळे मराठा समाजाला कायदेशीर आरक्षण मिळावं यासाठीच प्रयत्न होणं गरजेचं आहे। चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे। मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा करण्यासाठी जरांगे पाटील उपोषण करतायत। जरांगे पाटलांच्या उपोषणाची दखल घेत शासनानं सुद्धा मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठीच्या हालचाली सुरू केलेल्या आहेत। पण यातच आता जरांगे पाटलांनी 96 कोळी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र न घेण्याचा सल्ला देत एक नवा वाद ओढवून घेतल्याचं पाहायला मिळतंय। 96 कोळी मराठ्यांना मनोज जरांगेंचा सल्ला। जरांगेंच्या चिमट्यानं मराठा संघटना आक्रमक। ओबीसींसह आता मराठ्यांचाही जरांगेंना विरोध। ओबीसींसह आता मराठ्यांचाही जरांगेंना विरोध। मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणामुळे मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याची आशा निर्माण झाली आहे। असं झालं तर मराठ्यांना ओबीसी आरक्षणाचा फायदा मिळणार आहे। पण यातच आता जरांगे पाटलांनी स्वतःला 96 कोळी म्हणणाऱ्या मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र न घेण्याचं आवाहन केलंय। त्यामुळे जरांगे पाटलांच्या या सल्ल्यानं मराठा समाजात दुही निर्माण होण्याची शक्यता आहे। माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे की कुणबी जात प्रमाणपत्र तुम्हाला नको, जोर जबरदस्ती कोणावर नाही, कोणी घेऊ नका, ज्याला घ्यायचं नाही त्याने घेऊ नका, परंतु गोरगरीब मराठ्यांना ते लागतंय, त्यांच्या मुलाचं भविष्य त्याच्यात अडकलेलं आहे, त्याला आवश्यक आहे। खरं तर महाराष्ट्र सरकारनं मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण जाहीर केलं होतं, पण आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकू शकलं नाही। त्यामुळे आता जरांगे पाटलांच्या उपोषणाद्वारे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी पुढे केली जाते आहे। पण काही मराठा संघटना अजूनही स्वतंत्र मराठा आरक्षणावर ठाम आहेत। त्यातच आता जरांगे पाटलांनी 96 कोळी मराठ्यांचा उल्लेख करत या संघटनांना थेट चिमटाच काढलाय। त्यामुळे मराठा संघटनांकडून यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटतायत। ज्या आदिलशाह, निजामशाह, कुतुबशाह, मुघलशाह ह्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकस्त दिली, ह्यांना हरवलं आणि ह्यांच्या नोंदीवर आम्ही आरक्षण मागणार नाही। आम्ही लढवे मराठी आणि महाराष्ट्रातले आम्ही लढवे मराठी, आम्हाला मराठा समाजाला आरक्षण मराठा म्हणून
आरक्षण दिलं पाहिजे, एवढी आमची सरकारला मागणी आहे. एकंदरीतच जरांगे पाटलांनी आता मराठ्यांना थेट ओबीसी आरक्षण देण्याची मागणी रेटायला सुरुवात केली आहे. त्यामुळे जरांगे पाटलांच्या या मागणीला आधीच ओबीसींमधून विरोध सुरू झालाय. त्यात त्यांनी 96 कोळी मराठ्यांनाही चिमटा काढल्यानं त्यांचाही रोष ओढवल्याचं पाहायला मिळत आहे. सरकारच्या 2 अध्यादेशानंतरही जरांगे पाटलांचं उपोषण सुरूच आहे. त्यामुळे या उपोषणात पुढे काय काय घडतं याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरनं सध्या सरकारची कसोटी लागलेली असतानाच आणि अंतरवाली सराटी ते मंत्रालय अशा चर्चेच्या फेऱ्या झडत असताना पंकजा मुंडेंनी सरकारला घरचा आहेर दिलाय. आरक्षणाचा तिढा कायम, शब्द नको, दिशाभूलही नको, पंकजा मुंडेंचा घरचा आहे. मराठा आरक्षणाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. गेल्या 12 दिवसांपासून जरांगे पाटलांचं उपोषण सुरू आहे. आता तर त्यांनी पाणीही न पिण्याचा इशारा दिलाय, तसंच सलाईनही न लावण्याचा इशारा दिलाय. सरकारी शिष्टमंडळाच्या अंतरवाली सराटी ते मंत्रालय चर्चेच्या फेऱ्या वरचेवर झडतायत. आरक्षणाकरता मराठा आंदोलक अजूनही रस्त्यावर उतरलेले आहे. हे वातावरण तापलेलं असतानाच आता मराठा आरक्षणावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे चांगल्याच आक्रमक झालेल्या दिसल्या. पंकजा मुंडे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजाला शब्द नकोय, शिवाय दिशाभूलही नकोय, तर ठोस चर्चा करून टिकाऊ आरक्षण हवंय असं आपल्याच सरकारला आवाहन केलंय. मराठा समाजाला शब्द नको आहे, मराठा समाजाला दिशाभूल नको आहे. त्यांना खरं स्वच्छ आरक्षण हवं आहे आणि हे आरक्षण किती बसेल, काय बसेल याच्याबद्दलचा आराखडा हा सरकारकडे असतो. ते विश्वासाने आणि हिमतीने त्यांच्याशी चर्चा करून करायला पाहिजे. तर भाजपा मराठा कुणबी यांच्यात भांडणं लावतंय. जर न मागता सवर्णांना 10% आरक्षण देऊ शकतात, मग अधिवेशनात कायदा करून मराठ्यांना आरक्षण का देऊ शकत नाहीत असा टोला विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला. मी पुन्हा तीच गोष्ट सांगतोय की आपण जर न मागता 10% EWSला आरक्षण देऊ शकता, तर पार्लमेंटमध्ये कायदा करून दुरुस्ती करून का आपण त्यांना 12%, 10% आरक्षण देऊ शकत नाही. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षण मुद्द्यावर आंदोलनकर्त्यांशी सकारात्मक चर्चा केली. आमचं सरकार हे मराठा आरक्षणाच्या बाजूने, पण कुणीतरी आता मराठा आणि ओबीसी यांच्यात मुद्दाम वाद लावण्याचा प्रयत्न करतंय असा आरोप लगावलाय उद्योग मंत्री उदय सामंतांनी. आम्ही समाजासोबत आहोत, ओबीसीच्या समाजासोबत देखील आम्ही आहोत आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ओबीसी आणि मराठा या समाजामध्ये वाद लावण्याचा घाणेरडा प्रकार काही लोक करत आहेत, त्याचं देखील मी निंदा करतो. दोन्ही समाजांना, मराठा समाजाला असेल, ओबीसी समाजाला असेल, योग्य तो न्याय सरकारमार्फत दिला जाईल याची मला पूर्ण खात्री. मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याकरता शासनानं GR काढलाय, पण मनोज जरांगे पाटील सरसकट आरक्षणावर ठाम आहे. तर मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात ओबीसी समाज देखील आता आक्रमक झालाय. त्यामुळे हा तिढा सुटेपर्यंत सरकारचा चांगलाच कस लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. धनगर समाजानंही आरक्षणाच्या मागणीसाठी आता आक्रमक भूमिका घेतलेली आहे. अहिल्यादेवी होळकरांचं जन्मस्थान असलेल्या चौंडीमध्ये यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण सुरू केलंय. पाहुयात त्याच विषयीचा हा रिपोर्ट. धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी विशेष अधिवेशनात आरक्षणासाठी अध्यादेश काढण्याची मागणी केली आहे. अहिल्यादेवी होळकरांचं जन्मस्थान असलेल्या चौंडीमध्ये यशवंत सेनेनं आंदोलन सुरू केलंय. अध्यादेश काढत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. प्रत्येक पक्षाने धनगर समाजाची पिळवणूक आणि छळ केलेला आहे. या प्रश्नांवरती नेहमीच सातत्यानं धनगर समाजाच्या या प्रश्नाला बगल देऊन धनगर समाजाची थट्टा केलेली आहे आणि ह्या धनगर आरक्षण नसल्यामुळे धनगर समाजाचे सामाजिक आर्थिक शैक्षणिक सगळ्या प्रकारात धनगर समाज हा मागे असलेला कायम राहिलेला.
धनगर समाजाला आरक्षण मिळावं ही 70 वर्षांपूर्वीची जुनी मागणी आहे. राज्यघटनेत धनगर जातीचा उल्लेख आहे. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना धनगर आणि बंजारा आरक्षणाच्या मागणीनं जोर धरला होता. 1976 मध्ये लोकसभेत विधेयक सादर झालं होतं. मात्र त्यावेळी 42 आदिवासी खासदारांनी विधेयकाला विरोध केला होता. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना पुन्हा एकदा आरक्षणाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. धनगर समाजाचं जे आरक्षण आहे ते त्यांनी आदिवासी समाजाच्या म्हणजे ST समाजाच्या आरक्षणामधून त्यांनी मागितलेलं आहे. मला असं वाटतं की त्याच्यात 2-3% अजून आरक्षण जर आपण वाढवू शकलो तर धनगर आरक्षणाला सुद्धा न्याय मिळू शकतो. पण याला पण पार्लमेंटमध्ये जाण्याची जरूरत आहे. धनगर समाजाच्या आंदोलनाची आत्तापर्यंत समाजातील एकाही नेत्यानं दखल घेतलेली नाही. मात्र पाठपुरावा सुरू असल्याचं गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट केलं आहे. धनगर आरक्षणाची लढाई कायदेशीररित्या उच्च न्यायालयामध्ये लढतोय आणि त्याबाबत वेळोवेळी जे काही आम्ही मागितलं ते सर्व सहकार्य माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडून मिळत आहे. धनगर समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण हवंय. अनुसूचित जमातीच्या यादीतील धनगड आणि धनगर हे दोन्ही एकच आहेत. इंग्रजीमध्ये R ऐवजी D असा शब्द वापरण्यात आलाय. त्यामुळे ही चूक दुरुस्त करून आरक्षण देण्याची मागणी आता करण्यात आली आहे. साहेबराव कोकणे, न्यूज 18 लोकमत, नगर. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी सभांच्या माध्यमातून एकमेकांवर जोरदार निशाणा साधायला सुरुवात केलेली आहे. आता कोल्हापुरात अजित पवार उत्तरदायित्व सभेतनं पलटवार करणार आहेत आणि या निमित्तानं जोरदार शक्ती प्रदर्शन सुद्धा करण्यात येणार आहे. शहरात लावण्यात आलेले अजित पवार आणि हसन मुश्रीफांचे कटआउट्स, असंख्य स्वागत कमानी, झेंडे आणि सभेच्या ठिकाणी सुरू असलेली जय्यत तयारी. तपोवन मैदानावर होणाऱ्या अजित पवार गटाच्या सभेसाठी शहरात जोरदार वातावरण निर्मिती करण्यात आलेली आहे. शरद पवारांच्या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर आता अजित पवार गटही आपली ताकद दाखवण्यासाठी मैदानात उतरलाय. शरद पवार यांच्या सभेनंतर अजित पवार यांची कोल्हापूरमध्ये उद्या उत्तरदायित्व सभा होणार आहे. या सभेच्या निमित्तानं जोरदार शक्ती प्रदर्शन आहे ते अजित पवार यांची राष्ट्रवादी करणार आहे. या निमित्तानं पाहायला गेलं तर संपूर्ण शहरभर पोस्टर मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेले, तर सभा मार्ग जो तपोवन मार्गाकडे जातो, तपोवन मैदानाकडे जातो, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीच्या कमानी लावलेल्या आहेत. रविवारी होणारी जी सभा आहे या सभेकडे संपूर्ण आता महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिले. कोल्हापुरात होणारी ही सभा शरद पवारांच्या सभेला उत्तर म्हणून होत असल्याची चर्चा रंगलेली आहे. मात्र हसन मुश्रीफांनी या चर्चेचा इन्कार केलाय. अजितदादांच्या व्यक्तिमत्वावर फार मोठ्या प्रमाणात तरुण फिदा आहे की बाबा बोलणार तेच करणार आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांना पाठीशी राहणार किंवा विकासासाठी पक्षाच्या विस्तारासाठी पवारसाहेब अजितदादांच्या पासूनच आपल्याला फायदा होऊ शकतो असे अनेक तरुणांच्या मनामध्ये विचार आहेत. अजित पवार गट शक्ती प्रदर्शन करून सभेद्वारे हल्लाबोल करणार असल्यानं दोन्ही गटातला संघर्ष शमण्याची शक्यता आता पूर्णपणे मावळलेली आहे. ज्ञानेश्वर साळुखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. कोल्हापुरातल्या छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या सभासद अपात्रतेच्या मुद्द्यावरनं पुन्हा एकदा सतेज पाटील विरुद्ध धनंजय महाडिक असा संघर्ष उभा राहिलेला आहे. प्रादेशिक साखर सहसंचालकांनी महाडिक गटाचे 1272 सभासद अपात्र केल्यानंतर आता दोन्ही नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सामना सुरू झाल्यानं कोल्हापुरातलं राजकारण तापलेलं आहे. राजाराम साखर कारखान्यात नवा ट्विस्ट. साखर सहसंचालकांचा महाडिक गटाला झटका. शौमिका महाडिकांचं 1272 सभासद अपात्र. सतेज पाटील आणि महाडिकांमध्ये पुन्हा जुंपली. छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची 5 महिन्यांपूर्वी निवडणूक झाली. यामध्ये महाडिक गटानं त्यांची सत्ता राखण्यात यश मिळवलं. पण निवडणुकीत महाडिक गटावर बोगस सभासद नोंद केल्याचा आरोप सतेज पाटील यांनी केला. या आरोपांची शहानिशा केल्यानंतर प्रादेशिक साखर सहसंचालकांनी शौमिका महाडिक आणि महाडिक कुटुंबातील 10 जणांसह 1272 सदस्यांना अपात्र केलंय. एकूण 13,538 सभासद असलेल्या राजाराम सहकारी साखर कारखान्याचे 6 तालुक्यातील 122 गावांमध्ये कार्यक्षेत्र आहे. त्यामुळे राजकीय दृष्ट्या हा साखर कारखाना अतिशय महत्त्वाचा मानला जातो. मागच्या तब्बल 28 वर्षांपासून हा साखर कारखाना महादेवराव महाडिक यांच्या ताब्यात आहे.
पण आता साखर सहसंचालकांच्या कारवाईमुळे सत्याचा विजय झाल्याची प्रतिक्रिया सतेज पाटील यांनी दिली आहे. आता फेरनिवडणुकांसाठी कोर्टात जाणार असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली. सोन्याची शिरोली म्हणून राधानगरीमध्ये गाव आहे, तिथं जाऊन काही सभासद त्या ठिकाणी केले होते, ते अपात्र झाले. म्हणजे सत्याचा विजय हा झालेला आहे आणि जो लढा आम्ही देत होतो की हा कारखाना खऱ्या सभासदांच्या मालकीचा राहिला पाहिजे, त्याचा आज विजय झाला असं म्हणायला हरकत नाही. सतेज पाटील यांच्या आरोपांना धनंजय महाडिक यांनी उत्तर दिलं. रस्सी जल गई लेकिन बल नहीं गया असं म्हणत महाडिक यांनी योग्य वेळी समाचार घेण्याचा इशारा दिलाय. रस्सी जल गई अभी बल नहीं गया या म्हणीप्रमाणे काही चित्र आपल्याला पाहायला मिळते. लवकरच त्या संदर्भात आपण आपली भूमिका आणि आपलं मत व्यक्त करूया. आम्ही सगळे महाडिक साहेबांच्या तालमीत तयार झालेले आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत. त्यांनी दिलेला जो मंत्र आहे, त्यांनी दिलेलं जे कार्य आहे ते घेऊन पुढे जाणारे आम्ही सगळे योद्धे आहोत. त्यामुळं योग्य वेळी त्याचा समाचार घेतला जाईल. लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेत सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांचं राजकीय वैर सर्वश्रुत आहे. आता राजाराम साखर कारखान्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा दोन्ही नेते आमने सामने आलेत. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या आधीच कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय धुरळा उडायला सुरुवात झाली आहे. ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. G20 समूहाच्या शिखर परिषदेच्या माध्यमातून भारतानं जगाला आपल्या शक्तीची जाणीव करून दिलेली आहे. भव्य दिव्य आयोजनासोबतच अनेक जागतिक गणितांचं समीकरण साधण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना यश आलेलं आहे. पाहुयात याच संदर्भातला हा विशेष रिपोर्ट. G20 समूहाच्या शिखर परिषदेत 40हून अधिक देशांचे राष्ट्रप्रमुख सहभागी झाले. त्याशिवाय विविध जागतिक संघटनांचे बडे अधिकारीही या निमित्तानं भारतात आलेले. भारतीय संस्कृती आणि आदरातिथ्यानं हे सगळे पाहुणे भारावून गेले. मात्र भारताचा फक्त इतकाच उद्देश नव्हता. भारत आता जागतिक राजकारणात महत्त्वाचा भाग झाल्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आलाय. त्यांच्या भारताबरोबरचे त्यांचे संबंध सामरिक असतील, व्यापारी संबंध अत्यंत घनिष्ठ आहे आणि त्याच्या माध्यमातून भारत आपले संबंध विकसित करण्याचा प्रयत्न करतो आहे. बांगलादेशच्या शेख हसीना याच माध्यमातून या भारत भेटीवरती आलेले आहेत आणि भारत आणि बांगलादेश यांचे संबंध हे एकूणच दक्षिण आशियाच्या उपखंडाच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या काळात होत असलेले बदल भारतीयांच्या वाढत्या महत्त्वाकांक्षेचे प्रतीक आहेत. जगभरातल्या कंपन्यांवर भारतीयांनी ठसा उमटवून वेगळी प्रतिमा तयार केली आहे. परिणामी प्रत्येक देशाचा विश्वास संपादन करून भारताला विकासाची नवी क्षितिज गाठायची आहे. जो ब्रँड इंडिया आहे, भारताचं बदललेलं रूप आहे, हे जगापुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. येत्या काळामध्ये भारत हा गुंतवणुकीसाठी अत्यंत आदर्श डेस्टिनेशन आहे. भारत हा कशा पद्धतीने बदललेला आहे, भारत हा कसा ग्लोबल सप्लाय चेनचा भाग बनू शकतो आणि भारत आंतरराष्ट्रीय राजकारणाला कसं नेतृत्व देऊ शकतो, या सगळ्या गोष्टींचं प्रदर्शन या माध्यमातून भारताला करायचं. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास या उक्तीच्या माध्यमातून भारतानं सगळ्या जगासमोर मदतीकरता हात पुढे केलाय. जो देश सोबत येईल त्यांना सोबत घेऊन विकासाच्या मार्गावर पुढे जाण्याचा भारताचा मानस जगाच्या कौतुकाला पात्र ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आमदार अपात्रतेबाबत पुढच्या आठवड्यापासून दररोज प्रत्येक आमदाराची प्रत्यक्ष सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे प्रत्यक्ष सुनावणी घेणार आहेत. या संदर्भातला सविस्तर वृत्तांत. शिवसेना आमदार अपात्रतेबद्दल सुनावणी, पुढच्या आठवड्यात प्रत्यक्ष सुनावणी. राहुल नार्वेकर घेणार सुनावणी. बऱ्याच दिवसांपासून रखडलेली शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी आता पुढच्या आठवड्यात 14 सप्टेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. याकरता दोन्ही गटाच्या शिवसेनेच्या आमदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या सर्व आमदारांना विधिमंडळ अध्यक्षांच्याकडून प्रत्येकाला आपापलं म्हणणं मांडण्याचा अधिकार देण्यात येणार आहे. तसंच यावेळी सर्व आमदारांना आपल्याकडच्या काही अतिरिक्त पुरावे असतील तर तेही सादर करावेत असं सुद्धा सांगण्यात येणार आहे. ही सुनावणीची प्रक्रिया कशी पार पडेल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. पुढच्या आठवड्यात सुनावणीला सुरुवात होईल.
सुनावणीसाठी शिवसेनेच्या सर्व गटांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. शिवसेनेच्या शिंदे गटाच्या 40 आमदारांना नोटीस बजावली गेली आहे. उबाठा शिवसेनेच्या 14 आमदारांना सुद्धा नोटीस देण्यात आली आहे. अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी प्रत्येकाला स्वतंत्र युक्तिवाद करावा लागेल. अध्यक्ष राहुल नार्वेकर स्वतः प्रत्यक्ष ही सुनावणी घेणार आहेत. एकाच दिवशी सर्व आमदारांची सुनावणी घेण्याचा प्रयत्न असेल. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या सुनावणीवरून टोला लगावलाय. तर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आमचा लोकशाहीवर विश्वास आहे, आमची बाजू खरी आहे असा विश्वास व्यक्त केलाय. सुनावणीची गरजच नाही आहे इतके दिवस लांबून. कालच मी एक व्हिडिओ पाहिला. विधानसभेचे अध्यक्ष एका मंचावर दहीहंडीच्या कॉलर उडवून नाचत होते. अच्छी बात है, आप एक फैसला सुनाइए जो तर्कसंगत और न्याय संगत हो, हम भी आपके सम्मान में नाचेंगे. आमचा लोकशाहीवर विश्वास आहे, आमचा विधानसभेच्या अध्यक्षांवर विश्वास आहे. आम्ही निवडणूक आयोगामध्ये देखील आमची भूमिका योग्य मांडलेली आहे. आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये देखील आमची भूमिका योग्य मांडली. त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टानं आता विधानसभेच्या अध्यक्षांना हे अधिकार दिलेले आहेत. आमची योग्य बाजू आमदार म्हणून आम्ही त्या ठिकाणी मांडतो. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काही दिवसांपूर्वी एक सूचक वक्तव्य केलं होतं. मेरिटच्या आधारावर ते क्रांतिकारक असा निर्णय देतील. त्यामुळेच या नोटीसी बजावलेल्या आमदारांसह सगळ्या राज्याचं सुद्धा विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे लक्ष लागलेलं असेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्याच्या राजकारणात इतिहासाची पुनरावृत्ती पाहायला मिळते. शिवसेनेमध्ये पक्षाचं नाव आणि चिन्हावरून मोठी लढाई झाली. आता तशीच लढाई राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू झाली आहे. नाव आणि चिन्ह गेलं तर त्याचे राजकीय परिणाम काय होतील पाहूयात स्पेशल रिपोर्ट. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार आणि अजित पवार गटात राजकीय खणाखणी सुरू झाली आहे. पक्षाचं नाव आणि घड्याळ चिन्हावरून दोन्ही गट इरेला पेटले. पक्षाच्या स्थापनेपासून म्हणजेच गेल्या 24 वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ चिन्ह मतदारांच्या परिचयाचं झालंय. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुसंख्य आमदार आणि खासदार अजित पवारांसोबत आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगातल्या लढाईत पक्षाचं नाव आणि घड्याळ अजित पवारांनाच मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. गेल्या वर्षी शिवसेनेतही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदेंना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिलं होतं. मात्र मतदारांचा पाठिंबा महत्त्वाचा असल्याचं मत विजय वडेट्टीवारांनी व्यक्त केलंय. शेवट काय चिन्ह आणि पक्ष जातो म्हणजे जनता जाते असं नव्हे. जनतेच्या भावनाशी जो खेळतो त्याला जनता खेळवत असते. हे आता उद्धव ठाकरेंच्या मिळणाऱ्या प्रतिसादातून, त्यांच्या सभांना मिळतो जो उत्स्फूर्त प्रतिसाद, त्यातून लोक कोणत्या बाजूला आहेत हे त्या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे. चिन्ह आणि पक्ष गेला म्हणजे जनतेचा पाठिंबा जात नाही असा मुद्दा विजय वडेट्टीवारांनी उपस्थित केला. तर राजकीय विश्लेषकांनी निवडणुकीच्या वेळी मतदारांना कोणता मुद्दा भावतो, कोणता नेता मतदारांच्या मनात स्थान निर्माण करतो हे जास्त महत्त्वाचं असतं असा मुद्दा मांडला. पक्ष चिन्ह जे घड्याळ आहे ते अजितदादा गटाला जर मिळालं तर त्यामुळं राष्ट्रवादी जी शरद पवारांची आहे त्याला फार मोठा फटका बसेल अशातला भाग नाही. कारण या महाराष्ट्रातली जनता शरद पवारांच्या पाठीशी आहे. यापूर्वी अनेकदा सिद्ध झालेलं आहे. आताही शरद पवारांना जो सर्व वर्गातून तरुण मुलांमधून जो पाठिंबा मिळत आहे त्यावरूनही ते दिसून येत आहे. शिवसेनेत झालेले 2 गट आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेले 2 गट यापैकी मतदार कुणाच्या पाठीशी आहेत, कोणत्या चिन्हाला मतदार पसंती देतात या प्रश्नांची उत्तरं आता लोकसभेच्या निवडणुकीनंतरच आपल्याला मिळू शकतात. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटानं निवडणूक आयोगामध्ये उत्तर दाखल केले. त्यामुळे आता त्यावर निवडणूक आयोग काय निर्णय घेतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. या प्रकरणी लवकरच प्रत्यक्ष सुनावणी सुरू होण्याची शक्यता सुद्धा व्यक्त केली जाते. काका पुतण्यात संघर्ष वाढणार. शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगात उत्तर दाखल. अजित पवार गटानं केलेले सगळे दावे फेटाळले. शिवसेनेच्या पाठोपाठ आता राष्ट्रवादी पक्षाची चिन्हाची लढाई सुरू होतीये. निवडणूक आयोगानं अद्यापही पक्षातल्या फुटीची केस म्हणून नोंद घेतलेली नाही. अजित पवार यांनी 2 जुलैला बंड केल्यानंतर 2 महिन्यांनी शरद पवार गटानं निवडणूक आयोगाला पत्र लिहिलंय.
अजित पवार यांच्या बंडानंतर थेट राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर दावा करण्यात आला होता. पुतण्याच्या या दाव्यानंतर काका शरद पवार चांगलेच आक्रमक झाले आहेत. अजित पवार यांच्यासोबत गेलेले 8 मंत्री आणि 31 आमदारांच्या विरोधात शरद पवार यांच्या गटानं अपात्रतेची याचिका दाखल केली आहे आणि अजित पवार गटाचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगावर विश्वासही व्यक्त केला आहे. कमिशनकडून जी नोटीस आदरणीय पवार साहेबांना आली होती ती अतिशय विनम्रपणे आम्ही ती इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला त्याची जी काही आम्हाला प्रश्न विचारले त्याचं सत्य आणि खरी उत्तरं आम्ही दिलेली आहेत आणि माझा विश्वास आहे की इलेक्शन कमिशन पूर्ण पारदर्शकपणे आम्हाला न्याय देईल. तर आमचे नेते अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी वेळोवेळी राष्ट्रवादी हा आमचाच पक्ष असल्याचं स्पष्ट केलंय याचा पुनरुच्चार मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. यापूर्वी तुम्ही ऐकलं असाल अजितदादा पवारांनी 5 जुलैला आणि नंतर प्रत्येक सभेत सुनील तटकरे साहेबांनी, प्रदेशाध्यक्ष यांनी अनेक वेळेला, प्रफुल्लभाई पटेल यांनी, की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचा आहे, चिन्ह आमचं आहे आणि हे आमचंच राहील अशा भावना व्यक्त केल्या. एक प्रकारे निवडणूक आयोगातली ही लढाई आता गांभीर्यानं सुरू झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. निवडणूक आयोगानं अद्यापही पक्षातल्या फुटीची केस म्हणून नोंद केलेली नाही. दोन्ही बाजूंची उत्तरं ऐकल्यानंतर आयोग किती वेगानं सुनावणी करणार याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलंय. आणि या लढाईत काका बाजी मारणार का पुतण्या जिंकणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. निवडणूक आयोगाचा हिरवा कंदील आणि सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाल्यावर आता एकनाथ शिंदेंनी शिवसेनेचं पक्ष संघटन मजबूत करायला सुरुवात केलेली आहे. महाराष्ट्र शिवसेना बळकटीचे प्रयत्न सुरू असतानाच आता शिंदेंनी राज्याबाहेरही पक्षाचा विस्तार सुरू केलाय. राजस्थान सरकारमधील माजी राज्यमंत्री राजेंद्र सिंह गुढा यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानं आता राजस्थानातही शिवसेनेची ताकद वाढणार आहे का अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत. राजस्थानमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप अशी सरळ लढत होतीये. याच दरम्यान आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं सुद्धा राजस्थानच्या मैदानात उतरण्याची तयारी केली आहे. याचं कारण म्हणजे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी राजकीय टक्कर देणारे बाहुबली नेता राजेंद्र सिंह गुढा यांनी आता शिवसेनेत प्रवेश केलाय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जयपूरमध्ये हा पक्ष प्रवेश झालाय. ऐन निवडणुकीच्या तोंडावर मंत्रिपदाचा राजीनामा देऊन गुढांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या विरोधात दंड थोपटलेत. आता गुढांसारखा नेता शिवसेनेत आल्यानं शिवसेनेला सुद्धा बळ मिळालंय. आपके नेतृत्व के अंदर हमारे राजस्थान के भी दिन फिरे और यहाँ भी कारखाने आए, उद्योग आए, यहाँ भी इसके लिए आपके साथ कंधे से कंधा मिला के और इस सरजमी से हम शुरुआत कर रहे हैं. राजेंद्र सिंह गुढांच्या बंडखोरीची सध्या राजस्थानमध्ये मोठी चर्चा होतीये. त्यांच्या माध्यमातून शिवसेनेलाही राज्याबाहेर पक्ष संघटना बळकट करण्यासाठी मदत होणार आहे. गुढांचा राजकीय प्रवास कसा राहिलाय त्यावर नजर टाकूया. 2008 मध्ये राजेंद्र सिंह गुढा यांनी विधानसभेत प्रवेश केला. बसपाच्या तिकिटावर लढणाऱ्या गुढांनी काँग्रेस आणि भाजपचा 8,000च्या मताधिक्यानं पराभव केला. 2013ची निवडणूक गुढा काँग्रेसकडून लढले, पण उदयपूर वाटी मतदारसंघातून त्यांचा पराभव झाला. 2018मध्ये काँग्रेसनं तिकीट नाकारल्यानं गुढा पुन्हा बसपात आले. पुन्हा काँग्रेस आणि भाजपचा पराभव करत ते दुसऱ्यांदा विधानसभेत पोहोचले. पण 2018मध्ये विजयी झाल्यानंतर गुढांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली आणि गेहलोत सरकारमध्ये राज्यमंत्रीपद मिळवलं. पण आता विधानसभा निवडणुकीआधीच त्यांनी गेहलोतांची पंगा घेत राज्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाय आणि आता शिवसेनेत प्रवेश केलाय. राजस्थानच्या राजकारणातील बहुचर्चित लाल डायरी राजेंद्र सिंह गुढा यांच्या हातात असल्याचं बोललं जातं. याच लाल डायरीत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे असल्याची चर्चा आहे. गुढांचं हेच महत्त्व ओळखत आता शिंदेंनीही त्यांना राजस्थान शिवसेनेचं समन्वयक पद बहाल केलंय. दोनों की जो धरोहर है, यहाँ की वीरता शूरता और महाराष्ट्र की वीरता शूरता, अभी दोनों का मिलन हुआ है. दोनों साथ साथ आगे बढ़ेंगे. राजस्थान नंतर आता इतर राज्यांमध्ये सुद्धा शिवसेना पक्ष मजबूत करण्यासाठी आक्रमकपणे काम करण्याचे संकेत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंतांनी दिले. हा प्रवेश झालाय, परंतु मला असं वाटतं गोवा असेल,
इवन काश्मीर असेल, मणिपूर असेल, पश्चिम बंगाल असेल, अशा जवळजवळ 23-24 राज्यांमध्ये आज शिवसेनेची पाळेमुळं रुजवण्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांना यश मिळालेलं आहे. राजेंद्रसिंह गुढा यांच्या रूपानं शिवसेना राजस्थान विधानसभेत आपलं खातं उघडेल अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. आता गुढांच्या या पक्षप्रवेशाचा महाराष्ट्रातल्या राजस्थानी नागरिकांच्या मतदानावर काही परिणाम होतो का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकरसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, जयपूर, राजस्थान. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या सरकारची कसोटी लागलेली असताना आता आंतरवाली सराटी ते मंत्रालय अशा चर्चेच्या फेऱ्या झडतायत. पंकजा मुंडेंनी या सगळ्या परिस्थितीत सरकारला घरचा आहेर दिलेला दिसला. आरक्षणाचा तिढा कायम, शब्द नको, दिशाभूलही नको, पंकजा मुंडेंचा घरचा आहेर. मराठा आरक्षणाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. गेल्या 12 दिवसांपासून जरांगे पाटलांचं उपोषण सुरू आहे. आता तर त्यांनी पाणीही न पिण्याचा इशारा दिलाय, तसंच सलाईनही न लावण्याचा इशारा दिलाय. सरकारी शिष्टमंडळाच्या अंतरवाली सराटी ते मंत्रालय चर्चेच्या फेऱ्या वरचेवर झडतात. आरक्षणाकरता मराठा आंदोलक अजूनही रस्त्यावर उतरलेले आहे. हे वातावरण तापलेलं असतानाच आता मराठा आरक्षणावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे चांगल्याच आक्रमक झालेल्या दिसल्या. पंकजा मुंडे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजाला शब्द नकोय, शिवाय दिशाभूलही नकोय, तर ठोस चर्चा करून टिकाऊ आरक्षण हवंय असं आपल्याच सरकारला आवाहन केलंय. मराठा समाजाला शब्द नको आहे, मराठा समाजाला दिशाभूल नको आहे. त्यांना खरं स्वच्छ आरक्षण हवं आहे. आणि हे आरक्षण किती बसेल, काय बसेल ह्याच्याबद्दलचा आराखडा हा सरकारकडे असतो. ते विश्वासाने आणि हिमतीने त्यांच्याशी चर्चा करून करायला पाहिजे. तर भाजप मराठा कुणबी यांच्यात भांडणं लावतंय. जर न मागता सवर्णांना 10% आरक्षण देऊ शकतात, मग अधिवेशनात कायदा करून मराठ्यांना आरक्षण का देऊ शकत नाहीत असा टोला विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला. मी पुन्हा तीच गोष्ट सांगतोय की आपण जर न मागता 10% EWSला आरक्षण देऊ शकता, तर पार्लमेंटमध्ये कायदा करून दुरुस्ती करून का आपण त्यांना 12%, 10% आरक्षण देऊ शकत नाही. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षण मुद्द्यावर आंदोलनकर्त्यांशी सकारात्मक चर्चा केली. आमचं सरकार हे मराठा आरक्षणाच्या बाजूने, पण कुणीतरी आता मराठा आणि ओबीसी यांच्यात मुद्दाम वाद लावण्याचा प्रयत्न करतंय असा आरोप लगावलाय उद्योग मंत्री उदय सामंतांनी. आम्ही समाजासोबत आहोत, ओबीसीच्या समाजासोबत देखील आम्ही आहोत आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ओबीसी आणि मराठा या समाजामध्ये वाद लावण्याचा घाणेरडा प्रकार काही लोक करत आहेत, त्याचं देखील मी निंदा करतो. दोन्ही समाजांना, मराठा समाजाला असेल, ओबीसी समाजाला असेल, योग्य तो न्याय सरकारमार्फत दिला जाईल याची मला पूर्ण खात्री. मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याकरता शासनानं GR काढलाय, पण मनोज जरांगे पाटील सरसकट आरक्षणावर ठाम आहे. तर मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात ओबीसी समाज देखील आता आक्रमक झालाय. त्यामुळे हा तिढा सुटेपर्यंत सरकारचा चांगलाच कस लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि काही क्षणात पुन्हा भेटूया अजून काही स्पेशल रिपोर्टसह. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. विशेष नाहीये. 3 वेळा सरकारचं शिष्टमंडळ जरांगे पाटलांची समजूत काढण्याकरता आलं. तसंच जरांगे पाटलांच्या शिष्टमंडळासोबत सरकारनं सुद्धा विशेष बैठक घेतली. पण एवढ्या सगळ्या प्रयत्नांनंतर सुद्धा जरांगे पाटील उपोषणावर ठाम आहेत. जालन्यातल्या अंतरवाली सराटीतल्या या आंदोलनानं निद्रावस्थेत गेलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला पुन्हा एकदा धार आणलेली आहे. 29 ऑगस्टपासून सुरू असलेल्या या उपोषणाच्या लढ्याला आता व्यापक स्वरूप प्राप्त झालंय. महाराष्ट्रभरातनं या आंदोलनाला वाढता पाठिंबा मिळत असल्यानं सरकारही उपोषण सोडवण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करत आहे. GR काढल्यानंतर सुद्धा जरांगे पाटील उपोषण सोडत नसल्यानं शुक्रवारी रात्री जरांगेंच्या शिष्टमंडळासोबत सरकारनं बैठक घेतली आहे, ज्यात 3 विषयांवर चर्चा करण्यात आली. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं,
आंदोलनकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जावेत, दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई व्हावी. पण या चर्चेनंतर सुद्धा मनोज जरांगे पाटलांचं समाधान झालंच नाही आणि त्यांनी आंदोलन सुरूच ठेवण्याची घोषणा केली. सरसकट महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र द्या किंवा मराठा कुणबी म्हणून 2004च्या आणखी दुरुस्त्या करा आणि तातडीनं प्रमाणपत्र वाटप झाले पाहिजेत असा आदेश काढा आणि अंमलबजावणी करायला सांगा. एक पत्र इथं आलं की मनोज जरांगे पाणी प्याला म्हणून सांगता. पोलिसांच्या लाठीमारानंतर राज्यभरामध्ये संतापाची लाट पसरली होती. त्यानंतर सरकारनं सुद्धा जरांगेंच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. गेल्या आठवड्याभरात सरकारच्या शिष्टमंडळानं 3दा जरांगे पाटलांची चर्चा देखील केली. नोंदी असलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात GRही काढण्यात आला. पण या GRमध्ये सुद्धा जरांगेंनी सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र अशी दुरुस्ती सुचवली होती. माननीय मुख्यमंत्री महोदय वारंवार आपल्याला विनंती करतात. न्यायमूर्ती खरं तर न्यायमूर्ती शिंदेची समिती या ठिकाणी नेमली आणि त्या समितीला काही अवधी या ठिकाणी वाढवून देण्याची विनंती माननीय मुख्यमंत्री महोदयांनी माझ्या माध्यमातून, नारायणराव कुचे यांच्या माध्यमातून जरांगे पाटलाला केलेली आहे. जरांगे पाटलांनी सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची अट घातलेली आहे, पण सरकार मात्र सरसकटचा GR काढायला तयार नाही. त्यामुळे जरांगे पाटलांच्या उपोषणाचा तिढा सुटता सुटत नाहीये. आता तर जरांगे पाटील रविवारपासून पाणी आणि उपचार सुद्धा बंद करणार आहेत. यामुळे सरकारची चिंता आणखी वाढली आहे. सरकारने रिस्पॉन्स देऊ न देऊ तुमचं आंदोलन त्याबद्दल आता उद्या आम्ही बैठक लावली आमची, महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची, गोदापट्ट्यातल्या मराठा समाजाची. त्याच्यानंतर आम्ही त्याबाबतचा निर्णय घेऊ. आज पाणी आणि ट्रीटमेंट सोडणं, उद्यापासून सकाळपासून पाणी आणि उद्या सकाळ औषध सोडणं. मनोज जरांगे पाटलांच्या या उपोषणाला वाढता पाठिंबा जरी असला तरी काही ठिकाणी त्यांना विरोधही सुरू झालाय. जरांगे पाटील मराठ्यांना OBC आरक्षणाची मागणी करत असल्यानं आता OBC संघटना सुद्धा आंदोलनात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठा विरुद्ध OBC असा संघर्ष सुरू झाला तर हा संघर्ष सरकारला बिलकुल परवडणारा नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, जालना.